नमस्कार, मी साधना. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला बीट आणि गाजराचं सूप करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: बीट, गाजर, कांदा, कोथिंबीरच्या काड्या, आलं, लसूण, तमालपत्र आणि मिऱ्या. एका कुकरमध्ये अर्धा चमचा तूप, मिरे, तमालपत्र, गाजर, कोथिंबीरीच्या काड्या, गाजर आणि बीट टाकून सर्व एकसारखं हलवत राहायचं. 5 मिनिटं हलवल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं, मीठ टाकायचं. पाणी टाकल्यानंतर एक उकळी येऊन द्यायची आणि कुकरला झाकण लावायचं आणि मंद आचेवर 3 शिट्ट्या काढायच्या. आणि कुकर थंड झाल्यानंतर हे सगळं साहित्य एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. याच्यातलं तमालपत्र काढून टाका आणि हे छान थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये काढायचं सगळं साहित्य. आणि आता आपण सूपला फोडणी देणार आहे. त्यासाठी लसणाच्या 5-6 पाकळ्या बारीक करून घ्यायच्या. कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकायचं, लसूण टाकायचा आणि लसूण बारीक गॅसवर चांगला परतवून घ्यायचा. नंतर ही पुरी कढईमध्ये टाकायची आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी ओतून कढईमध्ये टाकायचं पाणी. आणि किती घट्ट किंवा पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही पाणी टाका. सूपला चांगली उकळी येऊन द्या. झाकण ठेवून 5 मिनिटं गॅसवर ठेवा. मीठ टाका थोडं. चांगली उकळी येऊ द्या. बीट आणि गाजराचे सूप आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. बीटामुळे रक्त वाढते, मेंदूचे आरोग्य सुधारते. गाजरसुद्धा आरोग्याला खूप चांगले असते. गाजरामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, दृष्टी चांगली होते. गाजरांमुळे हाडे मजबूत होतात. कांदासुद्धा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. कोथिंबीरीच्या काड्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात. असे हे बीट गाजराचे सूप तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. अजून तुम्हाला कुठल्या सूपच्या रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.